बातमी बीडमधनं आमदार रोहित पवार यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ परळी बंद करण्यात आलेली आहे। बापू आंधळे खून प्रकरणामधील आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येते। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी। बघूया। परळी तालुक्यातील मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळे यांचा काही दिवसापूर्वी खून झाला होता। या खून प्रकरणानंतर राज्यभरात खळबळ उडाली। आता या प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने परळीकरांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। या प्रकरणातील आरोपी देखील अद्याप अटक नाही आहेत। याच प्रश्नावर आता आज परळी बंदची हाक देण्यात आली आहे। आपण पाहू शकतो सध्या आपण परळीतील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक परिसरात आहोत। या ठिकाणी जी प्रमुख बाजारपेठ आहे परळीची ती देखील बंद ठेवण्यात आली आहे। या बंदच्या आव्हानासाठी सकाळपासून परळी शहराच्या विविध भागात मोटरसायकल रॅली देखील काढण्यात आली असून आंधळेंचे जे समर्थक आहेत ते अतिशय संतप्त आहेत। बापू आंधळे यांचा खून झालेला असताना अशा संवेदनशील प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करत परळीकरांचीच बदनामी केली असल्याचा आरोप आता या आंधळेंच्या समर्थकांनी केला असून आता या प्रश्नावर परळी शहर देखील बंद ठेवण्यात आलं आहे। तसेच या प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार आहेत। या प्रकरणातील आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना अपयश आले आहे। या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी देखील मागणी या समर्थकांमधून केली जात असून पोलीस मात्र अद्यापपर्यंत या आरोपींपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत। केवळ या आरोपींना पळून जाण्यात ज्यांनी मदत केली होती ते आरोपी गजाआड करण्यात आले आहेत। पोलीस आता या तपासाला गती देत असले तरी आरोपींपर्यंत पोहोचू शकले नसून आरोपींना तात्काळ अटक करावी। तसेच आमदार रोहित पवार यांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी हे आज परळी बंद आहे। आता पोलीस आरोपींपर्यंत कधी पोहोचतात आणि या प्रकरणाचा सगळा उलगडा कधी होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, परळी, बीड।